मिस्टर निंबाळकर, मुलगी जेव्हा मोठी होत असते ना तेव्हा तिला आधार हवा असतो, बापाच्या भक्कम आणि खणखणाटाचा. किनारा सोडून ऐन प्रवाहात पोहण्याचे ते बळ कसं बांगात येण्यासाठी बाप उभा असावा लागतो किनाऱ्यावर. बापाच्या किनाऱ्यावरची उपस्थिती, त्याचे प्रत्यक्ष जाणीवच म्हणजे खूप मोठा आधार व उभारी देते त्या प्रवाहात पोहणाऱ्या त्या मुलीला. परंतु तेव्हा तुम्ही कुठे होतात मिस्टर निंबाळकर? माझ्यापासून दूर पार साधा समुद्र पलीकडे राहून तुम्ही ढीगभर नोटा कमवून मला पाठवल्यामुळे मी जगले. हो, जगले मी. पण तसेच रोज मरतही होते, कारण पाठवलेल्या त्या ढीगभर नोटा म्हणजे बापाच्या डोळ्यातील ओसाडून फाळणारे कौतुक नव्हे, की पाठीवरून मायने फिरणारा हात हे नव्हे मिस्टर निंबाळकर. पैसा आणि फक्त पैसा कमवण्याच्या धुंदीत तुम्ही पत्नी, मुलं आणि त्यांना आईवस्थ करणारे घराचे चार भिंत, त्यातील सुख दुःख वाऱ्या वादळमध्ये संकटामध्ये सावरून धरणारे घराचे छत, हे सर्वच तुम्ही गमावले मिस्टर निंबाळकर. त्यामुळे मी तुम्हाला कधी माझा बाप मानणार नाही, कधीच बाप पाडणार नाही.